नमस्कार. मागच्या भागात आपण पोटाचे विकार व त्याची छातीपासून वरच्या भागाची लक्षणं पाहिली. आता या भागामध्ये छातीपासून खाली पोट आणि त्याखालचं शरीर, पाय वगैरे, तर इथं लक्षणं कशी दाखवली जातात किंवा लक्षणं कशी निर्माण होतात हे आपण आज पाहणार आहोत. तर यामध्ये पोट साफ नाही झालं तर गॅसेस वाढतात, गॅसेस अडकतात, वायू अडकतो. म्हणजे इथं काय होतं की जो शौचाचा भाग आहे तो त्याचे असे टप्पे पडतात. म्हणजे थोडक्यात त्याचं विघटन होतं आणि ते नीट होत नाही आहे, ते एकसंध होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये तो वायू किंवा गॅसेस राहतो. आणि हा अडकल्यामुळं पोट आपलं फुगत जातं, गच्च होत जातं, पोटात कुठं कुठं दुखतं. तर अशी लक्षणं वाढत जातात आणि मग हा वायू ज्या अवयवाच्या ठिकाणी जाईल तिथं ते लक्षण निर्माण करतो त्या अवयवाचं. तर पहिला पोटातला वायू आपण बघूया की पोट साफ नसल्यामुळं बेंबीच्या ठिकाणी, लहान आतड्याच्या ठिकाणी वायू अडकतो आणि तिथं पोट दुखायला लागतं. जनरली पाहिलं तर आपण पोट दुखणं हे बेंबीच्या भोवती असतं, कारण तिथं जास्त गॅसेस अडकतात. तर तिथं पोट दुखतं. अगदीच तो वायू वाढला किंवा जास्तच प्रमाणात तो अडकत गेला तर पोटाचे दोन्ही बाजूचे भाग दुखायला लागतात किंवा पूर्ण पोट दुखायला लागतं. तो तसाच पाठीमागे गेला तर पाठ किंवा कंबर दुखायला लागते, पाठ जखडल्यासारखी होते. नंतर तो वायू ओटीपोटाकडे सरकला किंवा ओटीपोटात अडकून राहिला तर ओटीपोट जड वाटायला लागतं, लघवीचं प्रमाण कमी जास्त होतं, लघवीला होताना अडखळत येते, कारण मध्ये गॅसेस अडकलेले असतात किंवा वायू अडकलेला असतो, त्यामुळं लघवी साफ झाल्यासारखी वाटत नाही आहे किंवा झाली तरी काहीतरी राहिल्यासारखं वाटतं की पूर्ण साफ झाल्यासारखी वाटत नाही तिथं. नंतर हा वायू ओटीपोटातून असा पायाकडे सरकतो किंवा पायामध्ये अडकतो तर तिथं मांड्या जड व्हायला लागतात, मांड्या दुखायला लागतात, कधी कधी गुडघे दुखायला लागतात. अगदीच वायू ओटीपोटात अडकला तर पहिल्या पोटऱ्या दुखतात, पायाला गोळे येणं, पोटऱ्या दुखणं हे लक्षण जास्त करून प्रत्येक रुग्णात पाहायला मिळतं. यामध्ये पाय दुखणं, कंबर दुखणं, सायाटिकासारखा विकार उद्भवणं, नंतर पायाचे पंजे दुखणं, हळूहळू काही रुग्णामध्ये टाचाही दुखायला लागतात किंवा पाय कडक व्हायला लागतात. जर स्त्रिया जास्त वेळ उभं राहत असतील आणि त्यांचं बसणं कमी असेल पण त्यांच्यामध्ये पोट साफ होत नसेल तर त्यावेळी व्हेरिकॉज वेनचा प्रादुर्भाव वाढतो, हा विकार बळावत जातो. किंवा आता आपण स्त्रियांचा विषय निघाला तर स्त्रियांच्या विकारामध्ये ज्यावेळी स्त्रियांमध्ये पोट साफ होत नाही तर त्यावेळी त्यांचे जे मासिक पिरियड असतात याच्यामध्ये बदल घडतो. एकतर ते फार लवकर येतात किंवा एकतर ते उशिरा येतात किंवा येत नाहीत आणि मग त्यावेळी पोट दुखायला लागतं, त्यांना अस्वस्थ वाटतं, थकवा येतो, गळून गेल्यासारखं होतं किंवा त्या दिवसात त्यांना प्रचंड त्रास होतो किंवा काही करावं वाटत नाही, काम करण्याची इच्छा राहत नाही. कारण इथं जो वायू अडकलेला असतो ओटीपोटात किंवा गर्भाशयाच्या पोकळीत तर तो वायू तिथं काम करत असतो आणि या वायूमुळं या अवयवांच्या कामात बिघाड होतो आणि मग अशी लक्षणं दिसायला लागतात. तर हा खालच्या दिशेनं जो वायू अडकतो तिथं पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा प्रादुर्भाव वाढायला लागतो, कधी कधी लघवीला साफ होत नाही आहे, अडखळत राहतं किंवा कधी कधी थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती व्हायला लागते. तर अशी लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळं पोट साफ झाल्यामुळं तुमच्या प्रत्येक अवयवावरचा ताण कमी येतो आणि त्या
अवयवांच्या आजाराचा उपशम मिळतो किंवा त्या आजार कमी व्हायला मदत होते. आता इथं आपण पाहिलं की छातीच्या वरचा जो भाग होता तिथं वायू काय काम करतो आणि पोटाच्या खालचा जो भाग आहे तिथं वायू काय काम करतो. तर मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे वरती वायू होतो तिथं एक गोष्ट सांगायची राहून गेली की तिथं तो वायू हृदयाकडे गेला की तिथं हृदयाचे विकार वाढत जातात आणि तो जर मेंदूकडे गेला, डोक्याकडे गेला तर पॅरालिसिस सारखे विकार सुद्धा होण्याची शक्यता असते. तसेच पोटाच्या खालच्या भागामध्ये संधिवातासारखे विकार, नंतर काही रुग्णांमध्ये युरिक ॲसिड वाढणं, काही रुग्णांमध्ये पाय गरम लागणं, पायांना बधिरता येणं, पायांना मुंग्या येणं, पायांना जडत्व येणं, अशी बरीचशी लक्षणं उद्भवतात. काहींचे पाय जड होतात किंवा गॅसेस जास्त असल्यामुळे तुम्हाला सकाळी उठताना त्रास होतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी झोपेतून उठायचा प्रयत्न करता त्यावेळी तुम्ही लगेच उठू शकत नाही, कारण तिथं तुमचे स्नायू किंवा सांधे जखडलेले असतात त्या वायूमुळं. तर ते हळूहळू मोकळे होतात. असं होत 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 त्याचं रूपांतर संधिवातामध्ये होतं. आत्तापर्यंत आपण पोटाच्या विकाराची लक्षणं पाहिली. आता या विकारात पथ्य व उपचार हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. आता पथ्याचा विचार केला तर आपण आत्ता मगाशीच बोललो होतो पहिल्या भागात की हे जीवनशैलीमुळे होणारा त्रास आहे किंवा जीवनशैली विचित्र झाल्यामुळं पोटाचे विकार वाढतात. तर यामध्ये बाहेरचं खाणं हे वर्जच आहे. थोडक्यात तळलेलं, मसाल्याचं, बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी हे पदार्थ वर्ज्य आहेत. पण याबरोबरच आहारात तुम्ही कडधान्याच्या उसळी त्या जर जास्त खाल्ल्या तर गॅसेस निर्माण होतात, पोट गच्च होतं. पोटाचे विकार नसतील तर खायला हरकत नाही आहे, पण इथं पोट गच्च होतं, गॅसेस होत आहेत, तर त्या पूर्णतः टाळाव्यात. नंतर तुमचे थंड पदार्थ, फ्रीजमधलं पाणी, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला पदार्थ तर तो इथं वर्ज्य करायचा. दूध इथं वर्ज्य करायचं, कारण दुधाने गॅसेस होतात, दूध लवकर पचत नाही, जड असतं पचायला. त्यामुळं दूध हा पदार्थ इथं वर्ज्य करावा. नंतर पथ्यामध्ये आपण पित्तकारक काही पदार्थ किंवा न पचणारे पदार्थ, म्हणजे जसे चण्याच्या डाळीचे पदार्थ, उडदाच्या डाळीचे पदार्थ, ह्या दोन्ही डाळी जड आहेत, ह्या लवकर पचत नाही आहेत. किंवा चिकट पदार्थ, म्हणजे थोडक्यात आपण मागे उल्लेख केला होता की भात हा कुकरमध्ये शिजवल्यावर चिकट होतो, तर तो चिकट पदार्थ लवकर सरकत नाही पुढं किंवा पचत नाही आहे, तर याचा इथं परिणाम होतो आणि मग पोट गच्च व्हायला लागतं, पोट साफ होत नाही आहे. तर असे काही हळूहळू सरकणारे पदार्थ इथं वर्ज्य करायचे आहेत. शिळे पदार्थ इथं पूर्णतः वर्ज्य आहेत. शिळ्या पदार्थांनी पोटाचे विकार वाढतात. आता इथं गव्हाचा पदार्थ, आपण पोळी किंवा चपाती म्हणतो त्याला, तर जोपर्यंत पोटाचा विकार तुम्हाला जास्त आहे, सिव्हिअर आहे, तोपर्यंत तो वर्ज्य करावा. नंतर तुम्ही एक वेळ गव्हाचा पदार्थ खाल्ला तरी चालतो, पण जास्तीत जास्त इथं ज्वारीची भाकरी वापरायची, कारण ज्वारीच्या भाकरीनं पोटाचे विकार पूर्ण बरे होतात किंवा लवकर बरे होतात. नाचणीची भाकरी ही कॉन्स्टिपेशन वाढवते किंवा पोट साफ करत नाही बऱ्याच जणांच्या, त्यामुळं इथं नाचणी किंवा नाचणीची भाकरी वर्ज्य करायची. डाळीमध्ये मुगाची डाळ प्रिफरेबल आहे, तीच जास्त वापरायची. आता आपण उपचाराकडे वळू. आता पोटाच्या विकारामध्ये साधे साधे घरगुती उपचार, त्यातला पहिला उपचार म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी लिंबू असतं, फ्रीजमध्ये असतं, बाहेर असतं, लिंबू असतंच आपल्या घरी. तर
ते लिंबू अर्ध चिरायचं किंवा त्याची फोड करायची. त्याच्याबरोबर पादेलोन मीठ मार्केटमध्ये मिळतं, त्याचं पॅकेट आणायचं. ते मीठ जे लिंबू चिरले आपण अर्ध किंवा फोड केलेली लिंबाची, त्याच्यावर त्याचा थर लावायचा आणि ते लिंबू चाटायचं. एकदा लावून चाटायचं, परत दुसऱ्यांदा थर लावायचं, असं 2-3 वेळा करायचं. त्यांनी गॅसेस पास होतात, ढेकर येतात आणि पोट गच्च होणं कमी होतं किंवा पोटातले गॅसेस कमी होतात. किंवा हे लिंबू आणि मीठ, पादेलोन मीठ जर तुम्ही गॅसवर जरी गरम केलं आणि ते फसफसू द्यायचं, थोडासा फेस येतो त्याच्यात, आणि ते पिळून घ्यायचं आणि ते पिऊन टाकायचं. याचाही फरक पडतो, याचाही उपयोग होतो. फक्त या गोष्टीनंतर पाणी प्यायचं नाही, अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही. मग तुमचे गॅसेस पास व्हायला लागतात, जिथं गॅसेस अडकलेले असतात ते मोकळे होतात, पोट गच्च होणं कमी होतं, पोट जड होणं कमी होतं, ढेकर येणं कमी होतं. तर हा पहिला उपचार आहे. जर पोटाचा विकार असेल तर तुम्ही जेवणानंतर हे सकाळ संध्याकाळ करू शकता. किंवा पोटाचे विकार रात्रीचे जास्त बळावतात, रात्री मध्यरात्री, त्यावेळी तत्परतेने हा उपाय केला तरी अतिशय चांगला गुण देणारा उपाय आहे. आता आपण दुसऱ्या उपायाकडे वळू. तर दुसऱ्या उपायामध्ये जर तुमची भूक मंद असेल, म्हणजे पोट साफ होत नाही पण त्याच्याबरोबर भूक मंदावलेली असेल, भूक लागत नाही आहे आणि पोट गच्च आहे, म्हणजे तिथं उष्णतेचा किंवा छातीत आग होण्याचा, पोटात आग होण्याचा कुठलाही त्रास नाही, तर तिथं तुम्ही आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा, अगदी बारीक तुकडा घ्यायचा आणि त्याच्याबरोबर गूळ जास्त घ्यायचा. हे दोन्ही एकत्र करून चावून खायचं आणि त्याच्याबरोबर कोमट पाणी प्यायचं. याच्यामुळं मंदावलेला अग्नी हा प्रज्वलित होतो, गॅसेस पण कमी होतात आणि तिथं जे अन्न साठलेलं असतं ते पचायला लागतं. थोडक्यात हे अजीर्णावर उपचार होतो. म्हणजे अजीर्ण होऊन जर तुमचं पोट गच्च होत असेल, पोट साफ होत नसेल, तर अतिशय छान उपाय आहे. तर हा दुसरा उपाय अजीर्णात करून बघायला काही हरकत नाही आहे. किंवा जिथं तुमचं भूक मंदावलेली असेल तिथं हा जरूर करावा. त्याने लगेच तुमचे ढेकर यायला लागतात किंवा ढेकर येऊन गॅसेस निघतात किंवा गॅस पास होतात आणि पोट मोकळं होतं, बरं वाटतं. आता तिसरा उपाय हा हिंगाचा आहे. तर इथं हिंग पावडर घ्यायची, त्याच्यात गरम पाणी, थोडंसं कोमट पाणी टाकायचं, त्याचा लेप तयार करता आला पाहिजे इतकंसं पाणी टाकायचं त्याच्यात. तो लेप आपल्या बेंबीभोवती राऊंड असा गोल असा लावायचा, तो लावून ठेवायचा आणि त्याच हिंगाच्या पाण्याचे 2 थेंब बेंबीमध्ये सोडायचे. हा बाह्य उपचार झाला. आयुर्वेदात नाभी चिकित्सेला महत्त्व आहे, नाभी चिकित्सा ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. तर या नाभीद्वारे आपल्याला हिंगाच्या पाण्याचे 2 थेंब त्याच्यात सोडायचे आहेत आणि हिंगाचा लेप बेंबीभोवती लावायचा आहे. या उपचाराने तुमचे गॅसेस पास होतात. लहान आतड्यामध्ये जे गॅसेस अडकलेत किंवा जिथं सूज आलेली आहे ती सूज पूर्णपणे कमी होते आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं, पोट हलकं वाटायला लागतं, पोट दुखायचं थांबतं. हे तिन्ही उपचार तुम्ही घरगुती पद्धतीने करू शकता. याबरोबर पोट साफ होण्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्णाची मदत घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण तुम्ही 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घेतलं तरी चालतं किंवा पोटा हलका असेल तर 1 वेळ रात्री घेतलं तरी चालेल. अगदीच ते नसेल तर एरंड तेलाचाही उपयोग होतो. एरंड तेल तुम्ही 2 चमचे रात्री झोपताना घेतलं, कोठ्यानुसार, कुणाला 2 चमचे, कुणाला 1 चमचा, कुणाला 3 चमचे, कुणाला 4 चमचे, कोठ्यानुसार त्याचा डोस घेतला तर पोट साफ व्हायला मदत होते, शौचामधला चिकटपणा कमी होतो, गॅसेस पास होतात, पोट मोकळं होतं आणि तुम्हाला बरं वाटतं, अस्वस्थता जाते. तर हे सगळे उपचार घरगुती पद्धतीने तुम्हाला करता येतात. अगदीच जर जास्त त्रास वाटत असेल हे करून सुद्धा तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.